संघ भाजप आणि यांच्या शिवसेनेच्या निशाण्यावर आलेले आहेत। संघाचं मुखपत्र ऑर्गनायझर नंतर आता भाजप आणि संघाच्या बैठकीत देखील अजित पवारांवर पुन्हा एकदा लोकसभेच्या पराभवाचं खापर फोडण्यात आलंय। यानंतर अमोल मिटकरींनी भाजपला थेट इशारा देत वेगळा विचार करावा लागेल असं आव्हान दिलंय। तर बावनकुळेंनी यावर सावध पवित्रा घेतलेला आहे। सुप्रिया सुळेंना याबाबत विचारलं असता मित्रपक्षांशी भाजप कसं वागतं हे सर्वांना ठाऊक असल्याचं त्यांनी म्हटलंय। अंजली दमानिया असतील, अण्णा हजारेंच्या नावाने केलेलं कुरघोडी असेल, हे सातत्यानं बदनाम करण्याचा प्रकार होतोय। आणि आज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या एका मीटिंगमध्ये अजितदादांमुळे आमचा पराभव झाला असं काही आमदार बोलले। या उलट काल जे काही चॅनलनी, माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी त्या ठिकाणी विश्लेषण केलं, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे महायुतीचा फायदा झाला, भाजपचा सुद्धा फायदा झाला। पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल। काही इतर शत्रू जे आमचे आहेत, आमच्यावरती प्रेम करणारे जे आहेत, त्या विरोधकांच्याकडनं उठवण्यात आलेली अवही आहे। भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व असेल, राज्याचे नेतृत्व असेल, शिंदे साहेब आणि त्यांच्या पक्षाचे नेते असतील, यांच्या मनामध्ये आम्ही सोबत आल्याच्यामुळे नेमकं काय आहे त्यांना त्या संदर्भातली नक्कीच त्या संदर्भातली जाणीव आहे। अजितदादा सोबत असणार आहे का यावेळेस विधानसभेत? नाही, महायुतीच्या सर्वच नेत्याबद्दल या ठिकाणी मी असं म्हणेल की सर्वांनीच या ठिकाणी महायुतीमध्ये आपल्याला चांगलं काम करायचं आहे, महायुतीच्या माध्यमातून पुढे जायचं आहे आणि महायुती ही पुढे नेण्याकरता आपल्या सर्वांना काम करायचं आहे। भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांची कसं वागतात हे मी फार जवळून अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये कामाची संधी असल्यामुळे त्यांचे मित्रपक्ष आमच्याकडे खूप वेळा त्यांनी मन मोकळं केलेलं आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांशी कसं वागतं हे मी 10-15 वर्ष दिल्लीत फार जवळून पाहिले। त्याच्यामुळे मला काय फार आश्चर्य वाटत नाही ते कुठल्याही मित्रपक्षाशी कसेही वागू शकतात।